गौतम बुद्ध जे आहेत ते खूप आजारी आहेत आणि भविष्यात काय होणार आहे हे माहिती नाहीये. आनंद नावाचा गौतम बुद्धांचा अतिशय उत्तम असा पट्ट शिष्य होता. तर त्यावेळेला अनेक जे शिष्य होते त्यांनी आनंदाला विनंती केली आणि त्यांना असं विचार, आम्ही नंतर काय करायचंय. स्तूप ही अशी वस्तू आहे एखाद्या व्यक्तीच्या स्मरणार्थ त्याच्या ज्या काही बिलॉंगिंग्स असतील किंवा त्याच्या ज्या काही वस्तू असतील त्याच्यावरती उभारला जातो. ही सगळे स्तूप हे बुद्ध धातूंवरती बांधण्यात आलेले आहेत. साक्षात बुद्ध गौतम बुद्ध येथे या सोपाऱ्याच्या स्तूपाचं उद्घाटन करण्यासाठी आले होते. अस्थिकरंडक सापडलेलं आहे, म्हणजे सोन्याचं अस्थिकरंडक आहे. तांब्याचं जे करंडक होतं त्याच्यामध्ये 8 गौतम बुद्धांच्या प्रतिमा होत्या, म्हणजे 8 मानुषी बुद्ध होते. नमस्कार, मी विनायक परब घेऊन आलोय लोकसत्ता गोष्ट मुंबईची पर्व दुसरे. यापूर्वीच्या भागामध्ये देखील आपण नाला सोपाऱ्याचं प्राचीनत्व समजून घेतलं. या प्राचीनत्वाला 2 व्यवस्थित बाजू आहेत. एक बाजू जी आहे ती वाङ्मयीन पुराव्यांची आहे आणि दुसरी जी आहे ती पुरातत्वीय पुराव्यांची आहे. यातले वाङ्मयीन पुरावे जे आहेत ते कोणते कोणते आहेत, कसे सापडतात, कुठे आढळतात, त्यामध्ये नेमकं काय म्हटलंय हे आपण समजून घेतलं. आणि आत्ताच्या भागामध्ये आपण नाला सोपाऱ्याच्या या प्राचीन स्तूपाच्या पार्श्वभूमीवर आपण पुरातत्वीय पुराव्यांबद्दल बोलणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो नाला सोपाऱ्याचा स्तूप आहे हाच स्वतः सर्वात महत्त्वाचा असा प्राचीन पुरावा आहे. स्तूप असं म्हटलं की नेहमी एक कथा जी आहे ती बौद्ध कथा आहे ही सांगितली जाते आणि ती थेट गौतम बुद्धांशी संबंधित आहे. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या थोडासा आधीचा काळ आहे की त्यावेळेला आनंद नावाचा गौतम बुद्धांचा अतिशय उत्तम असा पट्ट शिष्य होता आणि त्याला लोकांनी खूप विनंती केली होती, कारण असं दिसत होतं की गौतम बुद्ध जे आहेत ते खूप आजारी आहेत आणि भविष्यात काय होणार आहे हे माहिती नाहीये. तर त्यावेळेला अनेक जे शिष्य होते त्यांनी आनंदाला विनंती केली आणि त्यांनी सांगितले की तू गौतम बुद्धांशी संवाद साध आणि त्यांना असं विचार की आम्ही नंतर काय करायचंय. त्यांनी एके दिवशी गौतम बुद्धांशी संवाद साधताना त्यांना विचारलं की सगळी जी मंडळी आहेत, जे सगळे उपासक आहेत, त्यांच्या काही शंका आहेत आणि त्यांना आपण उत्तर देणार का. गौतम बुद्ध म्हणाले की हो, हरकत नाही, तू विचार. त्यांनी त्यांना शंका विचारली आणि सांगितलं की आता सध्या तुम्ही आहात प्रत्यक्ष, नंतर आम्ही काय करायचं, असा हा या सगळ्या उपासकांना पडलेला प्रश्न आहे. त्यावर गौतम बुद्ध असं म्हणाले, ध्यानधारणा हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे, तर ती तुम्ही करू शकता. त्यावेळेला आनंदने त्यांना पुन्हा एकदा प्रश्न असा विचारला की जे सगळे बौद्ध भिक्खू आहेत त्यांच्यासाठी ध्यानधारणा हा सहज साध्य असा भाग आहे, पण जे अतिशय सामान्य उपासक आहेत त्यांनी काय करायचं. त्यावेळेला गौतम बुद्ध जे म्हणाले ते खूप महत्त्वाचं आहे. गौतम बुद्ध त्यावेळेला असं म्हणाले की त्यांनी स्तूपाची पूजा करावी. याचा अर्थ असा आहे की स्तूप नावाची एक संकल्पना त्यावेळेला अस्तित्वात असावी किंवा ती गौतम बुद्धांना 100% माहिती असणार आणि म्हणून त्यांनी असं सांगितलं की स्तूपाची उपासना करावी. तर अशाच एका खूप महत्त्वाच्या अशा स्तूपाच्या जवळ आपण आत्ता आहोत आणि आपण याचं महत्त्व जे आहे, स्तूपाचं महत्त्व बौद्ध धर्मामध्ये किंवा धम्मामध्ये काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. आणि त्याच्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर शमिका सरवणकर, या पुरातत्वज्ञ तर आहेतच, शिवाय लोकसत्ता.com मधल्या माझ्या सहकारी देखील आहेत. तर शमिका, काय सांगाल नेमकं की हे जे स्तूप आहेत हे कशा पद्धतीचे असतात, म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात का, आणि नेमकी ही उपासना जी आहे ही काय पद्धतीने केली जाते किंवा त्यामागची संकल्पना काय आहे. बुद्धिझम मध्ये स्तूपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता मुळात म्हणजे स्तूप म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. स्तूप ही अशी वस्तू आहे की एखाद्या व्यक्तीच्या स्मरणार्थ त्याच्या बॉडीली रिमेन्सवरती किंवा अस्थींवरती किंवा त्याच्या ज्या काही बिलॉंगिंग्स असतील किंवा त्याच्या ज्या काही वस्तू असतील त्याच्यावरती उभारला जातो. आता मुळात म्हणजे इथे लक्षात घेतलं पाहिजे की स्तूप हा सगळ्यांचाच तयार केला जात होता का सगळ्यांसाठीच उभारला जात होता का, तर असं नाहीये. तर स्तूप अशा व्यक्तींचा होता की ज्या व्यक्तींनी समाजामध्ये अनन्यसाधारण असं काहीतरी कर्तृत्व केलं आहे. मग तो राजा असेल किंवा मग आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांनी कोणी निर्वाणपद किंवा अर्हतपद प्राप्त केलेलं अशी कोणतीही व्यक्ती असेल, अशा व्यक्तीच्या मृत्यूनंतर स्तूप तयार केला जात होता. पूर्ण भारताचा इतिहास बघितला तर तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीच्या कालखंडात जे काही मोठ्या प्रमाणात स्तूप तयार झाले आहेत ते बौद्ध धम्माशी संलग्न आहेत. म्हणजे जर तुम्ही लक्षात घेतलात तर बऱ्यापैकी सगळे स्तूप हे बुद्ध धातूंवरती बांधण्यात आलेले आहेत.
म्हणजे आता इथे लक्षात घ्या की स्तूप कशावर बांधण्यात येतात, तर स्तूप हे अस्थींवरती, म्हणजे ज्याला आपण बॉडीली रिमेन्स असं म्हणतो, त्या अस्थींवरती बांधण्यात येतात. पण ज्यावेळेला आपण गौतम बुद्धांबद्दल डिस्कस करतोय किंवा आपण चर्चा करतोय, त्यावेळेला गौतम बुद्धांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगभरात त्यांचा प्रचंड आदर केला जातो. त्यावेळेला आपण अवशेष, अस्थी अशा प्रकारचे शब्द वापरत नाही. त्यावेळेला आपण बौद्ध धातू असा शब्द वापरतो. त्यामुळे जर तुम्ही बघितलात तर मोस्ट ऑफ दी सगळे जे स्तूप आहेत ते बौद्ध धातूंवरती उभारण्यात आलेले आहेत. तर बुद्ध धातू हा खूप महत्त्वाचा आहे. सोपाऱ्याच्या संदर्भात असं म्हणतात की सोपाऱ्यामध्ये देखील हा जो स्तूप आहे हा अशाच प्रकारच्या एका बुद्ध धातूवर उभा राहिलेला असा स्तूप होता. सोपाऱ्याच्या या स्तूपाचं उत्खनन देखील झालेलं आहे. पण त्याच्या पुढे जाण्यापूर्वी आपण समजून घेणार आहोत ते म्हणजे हे जे स्तूप आहेत याचे काही वेगवेगळे प्रकार असतात का. पण ज्या वेळेला आपण इतिहासामध्ये बघतो किंवा आपण वाङ्मयीन सोर्सेस बघतो, त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याकडे 4 प्रकारचे स्तूप होते. पहिला जो होता तो शारीरिक स्तूप होता, म्हणजे जे शारीरिक रिमेन्स आहेत, म्हणजे जे शरीर अस्थी आहेत त्यांवरती जो डायरेक्ट स्तूप बांधला जातो त्याला शारीरिक स्तूप असं म्हटलं जातं. त्यानंतर मग पारभौमिक स्तूप असतो. म्हणजे पारभौगिक म्हणजे काय, तर काही वेळेला असं होऊ शकतं की आपल्याला शारीरिक रिमेन्स जे आहेत किंवा बॉडीली रिमेन्स आहेत ते आपल्याला मिळणं अशक्य होतं. मग अशा वेळेला बिलॉंगिंग्स असतात, म्हणजे त्या व्यक्तींनी वापरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यावरती तो स्तूप जो आहे तो उभारला जातो. तिसरा जो आहे तो उद्देशिक स्तूप आहे किंवा औद्देशिक स्तूप आहे. ह्या स्तूपामध्ये एका पर्टिक्युलर उद्देशाच्या स्फूर्तीसाठी तो स्तूप उभारला जातो, म्हणजे त्यामध्ये पूजन हा हेतू सुद्धा असतो. आणि चौथा जो आहे तो काही वेळेला काम्य किंवा मनोवती स्तूप म्हणून ओळखला जातो. म्हणजे एखादी आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपण नवस पूर्ण करतो आणि मग आपण एखादी गोष्ट दान करतो, त्या पद्धतीने असे छोटे जे वोटिव्ह स्तूप आहेत किंवा छोटे स्तूप जे आहेत ते दान करण्याची पद्धत होती. तर त्या प्रकारच्या स्तूपांना काम्य किंवा मनोवती स्तूप असं म्हटलं जातं. बौद्ध साहित्यामध्ये अवदान कथा नावाचा एक प्रकार आहे. या अवदान कथांमध्ये पूर्णावदान नावाची एक कथा येते. ही कथा मुख्यत्वे पूर्ण नावाचा जो व्यापारी होता त्याच्याशी संबंधित आहे. तो इथला मूळ रहिवाशी होता, म्हणजे तो सोपाऱ्याचा मूळ रहिवाशी होता आणि तो व्यापारी होता. तर तो व्यापार कसला करत होता, तर तो चंदनाचा व्यापार करत होता आणि त्या निमित्ताने तो उत्तर भारतात जात होता, श्रावस्ती या ठिकाणी जात होता असे आपल्याला संदर्भ सापडतात. आणि त्या काळात तो तेथे गेला होता आणि त्यावेळी त्याचा प्रत्यक्ष संबंध जो आहे तो गौतम बुद्धांशी आला, बौद्ध तत्वज्ञानाशी आला आणि तो प्रभावित झाला आणि त्या पूर्णाने ते तत्वज्ञान इथे पश्चिम भारतात तो घेऊन आला अशी आपल्याला कथा सांगितली जाते. आणि सोपाऱ्याचा जो स्तूप जो आहे तो प्रत्यक्ष पूर्णा त्या व्यापारानेच बांधला अशी एक धारणा आहे. त्याखेरीज आपल्याला अशी एक आख्यायिका सापडते, ज्या आख्यायिकेनुसार साक्षात खुद्द गौतम बुद्ध येथे या सोपाऱ्याच्या स्तूपाचं इनॉग्रेशन म्हणजे उद्घाटन करण्यासाठी आले होते, अशी सर्वसाधारण आपल्याकडे एक धारणा आहे. आपल्याला असं माहिती आहे की भगवानलाल इंद्रजीत जे आहेत त्यांनी इथे उत्खनन केलं. तर या उत्खननामध्ये प्रत्यक्ष काय सापडलं आणि त्या वस्तू आता कुठे आहेत. प्रत्यक्ष एक्स्कव्हेशनमध्ये किंवा उत्खननामध्ये भिक्षापात्र सापडलेलं आहे, अस्थिकरंडक सापडलेलं आहे, म्हणजे सोन्याचं अस्थिकरंडक आहे. त्याशिवाय 4 जे आहेत ती चांदीचे करंडक सुद्धा सापडलेले आहेत. कॉपर म्हणजे तांब्याचं करंडक सापडलेलं आहे. त्या करंडकांमध्ये सोन्याची फुलं होती. याशिवाय जे तांब्याचं जे करंडक होतं त्याच्यामध्ये 8 गौतम बुद्धांच्या प्रतिमा होत्या, म्हणजे 8 मानुषी बुद्ध होते. आणि त्यातली जी सर्वात महत्त्वाची मोठी प्रॉमिनंट इमेज जी होती ती मैत्रेयीची होती. आता बौद्ध तत्वज्ञानामध्ये किंवा बौद्ध परंपरेमध्ये मैत्रेय म्हणजे हा येणारा बोधिसत्व मानला जातो. त्यामुळे मैत्रेय हा त्या आपल्याला 8 प्रतिमांमध्ये मुख्यत्व दिसून येतो. आणि त्याशिवाय आपल्याला एक सोन्याचा पत्रा सुद्धा सापडलेला आहे, ज्यावर प्रत्यक्ष गौतम बुद्धांची एक प्रतिमा आहे जी धर्मप्रवर्तन मुद्रेमध्ये आहे. त्यामुळे ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या खूप मोलाच्या आहेत. म्हणजे फक्त असं नाही की बौद्ध धम्माचा इतिहास आपल्याला त्यातनं कळतो, पण प्रत्यक्ष ह्या ज्या काही अँटिक्विटीज आपल्याला सापडलेल्या आहेत, ह्या ज्या वस्तू सापडलेल्या आहेत त्या वस्तूंच्या माध्यमातून या स्तूपाची जी डेट आहे ती पण आपण किंवा कालखंड जो आहे तो आपण
आपण ठरवू शकतो. म्हणजे आता आपल्याला हे माहिती आहे की पूर्णावधानाची कथा असेल किंवा ज्या काही आख्यायिका आहेत, त्या आख्यायिका आपल्याला असं सांगतात की प्रत्यक्ष हा जो स्तूप आहे तो गौतम बुद्धांच्या काळात बांधला गेला किंवा उभारला गेलेला आहे. परंतु ह्या ज्या प्रतिमा आहेत, ह्या प्रतिमा ज्या आहेत त्या नंतरच्या काळात स्तूपामध्ये ठेवल्या गेलेल्या आहेत किंवा त्या अस्थिकरंडकामध्ये ठेवल्या गेलेल्या आहेत. कारण बौद्ध धर्मामध्ये आधीच्या कालखंडामध्ये कुठेही गौतम बुद्धांची प्रतिमा निर्माण करण्याची किंवा तयार करण्याची परंपरा नव्हती. गौतम बुद्धांना स्तूपाच्या स्वरूपात पूजलं जात होतं. त्यामुळे आपण ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो की नक्कीच 8व्या किंवा 7व्या शतकामध्ये या स्तूपाचं रिनोव्हेशन झालेलं आहे आणि त्या काळामध्ये ह्या प्रतिमा ठेवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे जसं होतं की अगदी आपण असं म्हणतो की हिनयान आहे किंवा थेरवाद आहे, तर थेरवादी परंपरेमध्ये नेहमी स्तूपाचं पूजन केलं जातं. तर हे जे स्तूपाचं पूजन आहे हे थेरवादी परंपरा इथे होते हे सांगतं. पण नंतरच्या काळामध्ये महायान आलं आणि जेव्हा महायान आलं तेव्हा गौतम बुद्धांच्या प्रतिमा आल्या आणि म्हणून आपल्याला नंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा कुणीतरी तो स्तूप उघडून पुन्हा त्याच्यामध्ये ते करंडक ठेवलेले आहेत किंवा त्याच्यामध्ये आणखीन गौतम बुद्धांच्या प्रतिमा ठेवल्यात असं आपल्याला दिसतं. म्हणजे दीर्घकाळ हा जो स्तूप आहे हा दीर्घकाळ पूजला जात होता किंवा तो उपासनेमध्ये होता असं आपल्याला म्हणता येतं. आणि या ज्या प्रतिमा आहेत या आत्ता समजा जर का कुणाला बघायच्या असतील तर त्या कुठे उपलब्ध आहेत? एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई म्हणजे कोर्टला, तर तिथे त्यांच्या कलेक्शनमध्ये आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर मित्र हो, आज आपण सोपाऱ्याचं प्राचीनत्व शोधून घेतलं, प्राचीनत्व शोधलं, प्राचीनत्वाचा शोध घेतला आणि आपल्याला असं लक्षात आलं की हा जो सोपाऱ्याचा बौद्ध स्तूप आहे तर काही तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की प्रत्यक्ष गौतम बुद्ध ज्या वेळेला होते म्हणजे इसवी सन पूर्व 6वं शतक त्यावेळेला हा जो स्तूप आहे याची रचना करण्यात आली आहे. बहुसंख्य तज्ज्ञ जे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की सम्राट अशोकाचा शिलालेख जो आहे तो सोपाऱ्यामध्ये सापडतो. तो साधारणपणे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातला आहे. त्यामुळे हा जो बौद्ध स्तूप आहे याची रचना ही इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये करण्यात आलेली आहे. शिवाय एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातवाहनांचं नाणं जे आहे ते देखील इकडे उत्खनन केलेल्या करंडकामध्ये सापडलंय. सातवाहनांचं नाणं आहे याचा अर्थ इथे म्हणजे महाराष्ट्रामध्ये सातवाहनांची सत्ता जी आहे ती इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून इसवी सनानंतरच्या 2ऱ्या शतकापर्यंत होती. वेगवेगळी मंडळी, वेगवेगळे तज्ज्ञ वेगवेगळा कालखंड सांगतात आणि याशिवाय जो खूप मोठा समाज आहे याची देखील एक धारणा आहे आणि ही समाजाची धारणा असं सांगते की नाही गौतम बुद्धांनी प्रत्यक्ष या ठिकाणाला भेट दिलेली होती आणि म्हणून सर्वांच्या दृष्टीने हा नालासोपाऱ्याचा स्तूप ही अतिशय महत्त्वाची अशी जागा आहे. आपण या नालासोपाऱ्याच्या स्तूपाच्या बरोबर आणखीन नालासोपाऱ्यातल्या इतर आणखीन गोष्टींचा देखील वेगवेगळ्या पद्धतीने शोध घेणार आहोत पुढच्या भागामध्ये. तर लोकसत्ता लाईव्ह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा, लाईक करा आणि मित्रमंडळींसमवेत शेअर देखील करा.